जशी भक्ती केली तसे फळ आहे. भक्ती जशी भक्ती केली तशी फळ आहे. कुणा इंद्राची भक्ती केली त्याला लेकर बाळ होतात. कुणा लक्ष्मीची भक्ती केली त्याला धन मिळतंय. कुणा अश्विनी कुमारीची भक्ती केली तर त्याला सुंदर स्वरूप मिळतंय. कुणा ज्याला अन्नधान्य पाहिजे त्याला आदितीची भक्ती करायची. कुणाला शांतता पाहिजे त्याला चंद्राची भक्ती करायची. कुणाला पूर्ण ज्ञान विद्या प्राप्त करून घ्यायची त्याला गणपतीची भक्ती करा. अनेक देव आहेत, अनेक देव आहेत. त्या देवताच्या भक्त्या वेगवेगळ्या आहेत. अनेक नद्या आहेत, अनेक प्रकारचे व्यापक रस्ते आहेत. भक्तीचे रस्ते अनेक आहेत पण देव एकच आहे. सगळं पाणी पडून जाते समुद्राला. कुठेही असो सगळ्या जीवामध्ये व्यापक निराकार देव आहे. भक्ती वेगळी आहे. मग कोणी गाणपती भक्त असतील, कोणी शैवपंथी भक्त असतील, कोणते वैष्णवपंथी भक्त असतील. भक्तीचे मार्ग अनेक आहेत पण एकच मार्ग म्हणजे तो मोक्ष. आणि तिथे एकच देव आहे महाराज. अनेक जरी असले तरी तिथंच पंथ आहेत. अशी अनेक प्रकारची भक्ती शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात. त्यानंतर परीक्षिती अनेक प्रश्न विचारतात. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असताना पुन्हा थोडा संवाद एकीकडे जातो. अचानक विदुर महाराजाची आणि उद्धवाची भेट होते. मग उद्धवाला त्या ठिकाणी विदुर महाराज म्हणतात, उद्धवा तू देवाच्या जवळ होतास, काय काय झालं सांग. कारण त्या विदुर महाराज पांडवाची मुलं त्यावेळेस यात्रेला गेले होते, ते पुन्हा आलेच नव्हते. म्हणून विदुर महाराजांनी विचारल्यानंतर उद्धव सांगतो, काय सांगतो. सगळं महाभारत होऊन गेलं आणि मला भगवंतानी बद्री केदारला पाठवून दिलं. महाराज विदुर महाराज म्हणतात, मग तिकडे काय झालं. ती सगळी कथा ती लीला उद्धवाने देवाला सांगितली. मध्येच विषय आलेले आहेत कथित भागवत पुराणामध्ये. या सगळ्या कथा सांगत असताना पुन्हा मग उद्धव म्हणतात, तुम्हाला मैत्रियाकडे जा अशा प्रकारचं भगवंतांनी सांगितलेलं आहे. तुम्ही तिथपर्यंत जा. मग मैत्रियाकडे गेल्यानंतर विदुर महाराज मैत्रियाच्या मुखातून काही कथा श्रवण करतात. मैत्रिया दिवशी सुद्धा विदुराला बऱ्याच काही कथा सांगतात. विदुर म्हणजे पांडवाचे दासीपुत्र चुलतेच. त्या ठिकाणी विदुराला मैत्रियांनी काही कथा सांगितल्या. ब्रह्मदेवाची कशी उत्पत्ती झाली, ब्रह्मदेव कसा उत्पन्न झाला. ब्रह्मदेव भगवान परमात्मा शेषशाही समुद्रामध्ये 1000 फण्याच्या फळावर झोपले असताना, लक्ष्मी देवाचे पाय चोळीत असताना अचानक ब्रह्मदेवाच्या बिंबीतून एक कमळ जन्माला आलं आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेव जन्माला आले. त्यावेळेस जगात नव्हतं, काहीच नव्हतं. पहिले कोटेच नव्हते, काही पहिले कोटेच नव्हते. निर्माण झाली पाहिजे तिने एवढी ख्याती केली पाहिजे. काहीच नव्हतं मारत पाहिजे. ब्रह्मदेवाच्या भूमीतून एक कमळाचं फूल जन्माला आलं. तू होऊ दे बघा जरा कसा अंधार होता त्यावेळेस. काहीच नव्हतं. सगळी पृथ्वी शांत होती. कुठंच काही नव्हतं. गगन नव्हतं, चंद्र नव्हतं, सूर्य नव्हते, तारांगणे नव्हते. त्यावेळेस देवाच्या भूमीतून एक कमळ जन्माला आलं. त्या कमळामध्ये ब्रह्मदेव जन्माला आला आणि ब्रह्मदेवाला देवाने आज्ञा केली. त्यावेळेस ब्रह्मदेवाने या सृष्टीच्या निर्माण त्याला सुरुवात केली. असे सूत
विदुराला सांगू लागले, परीक्षित राजाला शुक्राचार्य महाराज सांगू लागले. आणि मग ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्माण करण्याची सुरुवात केली. मग त्या ठिकाणी मनुची उत्पत्ती झाली, मनुपासून शत्रुपा झाली. तिथून मग ब्रह्मदेवाने ब्रह्मांड निर्माण करण्याचं काम सुरू केलं. मग भागवताच्या या कथा सांगत असताना सृष्टीचा विस्तार कसा झाला, ही सृष्टी कशी वाढली, ही सगळी कथा सांगत असताना या सृष्टीवर मग त्या ठिकाणी सगळे जीव कसे जन्माला आले, चार खाणीमध्ये जन्माला आले हे वर्णन केलं. जीव चार प्रकारचे जन्माला आले. काही जाडज आहेत, काही स्वेदज आहेत, काही उद्भिज आहेत, काही अंडज आहेत. म्हणजे काही जीव अंड्यातून जन्माला आले, काही घामापासून जन्माला आले स्वेदज उद्भिज, काही बियापासून जन्माला आले आणि काही पिशयापासून जन्माला आले ते म्हणजे मानव. अशी ही निर्मिती जगातली सगळी झालेली आहे. बियापासून झाड जन्माला आले, घामापासून हे सगळे बारके बारके असे प्राणी जन्माला आले, छोट्या छोट्या जीवाजंतूंनी उभा वगैरे म्हणजे घामापासून जन्माला आले. बीजापासून आणि मनुष्याची उत्पत्ती हे म्हणून तर म्हणलेलं आहे, आहार निद्रा भय मैथून सर्व यवनीशी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक दान सर्वासी. सगळ्या योनीला सगळं ज्ञान आहे, पण एक ज्ञान मात्र माणसाला आगाव आहे, ते म्हणजे ज्ञान. सगळे कर्म सगळ्या योनीला सारखे आहे, पण मनुष्य देहाचं ज्ञान वेगळं आहे. ते ज्ञान आहे म्हणून आपण भागवताची कथा ऐकायला. ते ज्ञान जर आपल्यात नसलं तर जनावरासारखं पशु काय जाणती पाप पुण्य देणती. कोण महाराज जनावराला पाप पुण्य कळत नाही, म्हशीला भागवत कळते का, गाढवाला कळते का? का त्याच्यात ते ज्ञान नाही. ते ज्ञान तुमच्या आमच्या देवाला दिलेलं आहे. म्हणून सृष्टी निर्माण करताना माणसाची निर्मिती कशी झाली, जनावरांची निर्मिती कशी झाली, जनावर कसे झाले, झाड कसे झाले, सगळ्या प्रकारची उत्पत्ती सांगितली. सृष्टीचा विस्तार सांगितला महाराज. सृष्टीवर सगळे ऋषी मुनी कसे जन्माला आले या कथा सांगितल्या. या सृष्टीवर हे करत असताना विद्या दान तप सत्य धर्म हे सुद्धा सोबतच स्थापित केले आणि प्रत्येक वर्ण तयार करून दिले. मग प्रत्येक जीवाच्या मागे कामाला लावले महाराज. वर्ण लावून दिले. ग्रस्त आश्रमाला ग्रस्त, वानप्रस्थ आश्रमाला वानप्रस्थ आश्रम, ब्रह्मचार्याला ब्रह्मचार्य आश्रम, संन्यासाला संन्यास आश्रम. त्याला काम आहेत असे आश्रम निर्माण केले आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या वर्गाचा उच्च उद्धाराचा मार्ग या सृष्टी निर्माण करत्या भगवंताने लावून दिला आणि त्या त्या मार्गाने जीवानं चालावं अशा प्रकारची स्थिती या सृष्टीची करून दिली महाराज. या सृष्टी म्हणून तरुण जाण्याचा एकच मार्ग सांगून दिला की भगवंताच्या नामाचा उच्चार. कोणत्या देवा
मार्ग जीवाला धरता येतो आणि याच देहात हे ज्ञान आहे, दुसऱ्या देहात ज्ञान नाही. ज्याला हात आहे, ज्याला पाय आहे, ज्याला कान आहे, ज्याला बुद्धी आहे, ज्याला मन आहे, त्याला भक्ती करता येते. असा हा सुंदर नरदेह देवाने आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून देवाचे भजन करा. सृष्टीचं वर्णन केलं, त्यानंतर आता आपल्याला भगवंताच्या अवताराच्या कथा सांगायच्या. श्री राजा परीक्षितीला शुकाचार्य म्हणतात, राजा आता तुला भगवंताच्या पहिल्या अवताराचं वर्णन सांगणार आहे. तो म्हणजे वराह भगवानाचा अवतार. देवाचा वराह भगवानाचा अवतार म्हणजे डुकराचा अवतार. देवाने डुकराचा अवतार घेतला, देवाने माशीचा अवतार घेतलाय, घेतलाय का नाही? देवाने कासवाचा अवतार घेतलेला. पण माणसं देवाला मारू मारू खाते. पाणी आलं की जाळे लावून बसतात नदीच्या कडेला, माशी आणून घरी भाजून खाते. त्याच्यात देव आहे, देवाचा अवतार आहे, वराह देव आहे. रानडुकरं धरतात, मारतात. तसं तर कोण्याही जीवाचा न गड मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. इथं कोणी असो नसो, मला एकच विनंती करायची, मला आपण उत्तम कोंबडं घेता, त्याच्या मानावर सुरी ठेवता, त्याला कापता. लोक कापते बघा, त्याचा जीव काय म्हणत असेल मला, बकऱ्याचा जीव, कोंबड्याचा जीव. महाराज एका ठिकाणी प्रमाणाला श्री महाराज, जीवे जीव नेणे कापी तो कैसा, नळी दुधियाची कापू पैसे. माणूस म्हणते दुसऱ्याची नळी कापायला बसते, पण यानं मेल्यावर यमाचे दूत यानं जसं केलंय तसंच वर करत असतं. त्याच्या धडाला कापून दुसरीकडे टाकतात, यानं तडपड 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 करतंय, त्याला मरूही देणार. तितक्या यातना भोगावं लागतात. महाराज काहीच सुखाना महाराज केले कर्म झाले, जे केले ते नक्की भोगावं लागणार आहे. आम्ही हे लोकांमध्ये चांगलं काम केलं तर चांगलं मिळेल, वाईट काम केलं तर अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता भगवान वराह भगवानाचा अवतार, तरी वराह असला तरी देवाचा अवतार. देवाने हा अवतार कशासाठी घेतला? ही पृथ्वी पाताळाला गेली होती आणि हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने आपल्या काकेत घेऊन ठेवला होता. म्हणून देवाला हिरण्याक्षाला मारण्यासाठी अवतार घ्यावा लागला. हिरण्याक्ष कोण होता? हिरण्यकशिपूचा भाऊ होता. ते दोघे कोण होते? राजा परीक्षितीने प्रश्न विचारला, महाराज हिरण्याक्ष हिरण्यकशिपू कोण होते? हे कुठून आले? याची सविस्तर कथा मला सांगा. त्यावेळेस परीक्षिती राजाला शुकाचार्य महाराज म्हणतात, राजा हे हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू हे दुसरी से कोणी नव्हते, हे वैकुंठाच्या भगवंताचे श्री भगवान विष्णू परमात्म्याचे द्वारपाल होते. म्हणून महाराज हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू देवाच्या 7व्या दरवाजाला हे होते. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, जो 7वा दरवाजा म्हणजे देवाच्या पलंगाजवळला दरवाजा. इतक्या देवाच्या जवळ होते. पण गंमत थोडासा याला अभिमान आला होता, आम्ही देवाच्या द्वारपाळ आहोत, देवाजवळ आहोत. आता बघा तुम्ही मंत्र्याजवळ एकली तुमच्या आमच्यासारख्या साध्या माणसाला गेल्या, साहेब तिकडे नाहीत, साहेब तिकडे नाहीत, साहेब जेवायलेत, साहेब पूजा करायलेत, होते की नाही? मी लोक हो आमच्यामध्ये भेटायला जाऊ. साहेब आता दौऱ्यावर जाणार आहे, उद्या या. हे बिचारा 50 वर्षांवर तिकीट काढून त्याच्या दारावर जाऊन बसते. त्याचा पीए काय म्हणते, आता साहेब नाही 4 वाजता या. तसे द्वारपाल फिरवून बंद झाले होते. माणसाला अडवायचे, साध्या सुध्या माणसाला अडविलं बरं झालं होतं. पण एका दिवशी भगवान परमात्म्याचा अंश असलेले सनक सनक देवाच्या भेटीला आले होते. 6 दार ओलांडून तिथं आले 7व्या दाराला.
त्या द्वारपाळाने काठ्या पुढे केल्या. आज जायचं काम नाही, थांबायचं. सनत कुमारांनी बघितलं या द्वारपाळाकडे. अरे आम्ही कोण आहोत तुला माहित नाही का? तुम्हाला माहित नाही का? आम्ही देवाचे भक्त तर आहोत, पण देवाच्या स्वरूपात आम्ही व्याप्त आहोत. तुका म्हणे आडकाठी नाही भीती, आम्हाला आडकाठी नाही, आम्हाला परमनंट पास आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायची बारी असायची, उठलं की आम्हाला मध्येच प्रवेश आहे. आम्हाला पुढे आडकाठी नसताना तुम्ही आम्हाला आठवता? अरे तुमच्यामध्ये माद आलेला आहे, माद आलेला आहे. तुम्हाला आम्हाला हरवायला हिंमत कशी झाली? शाप देऊन टाकला. तुम्ही उन्मादेवाणीमध्ये जन्माला जाताल, तुम्ही राक्षसासारखं वागचाल, असा शाप दिला महाराज. साधू संतांचा शाप सोपा नसते महाराज. शाप दिल्याबरोबर थर कापू लागले, घाबरले हे डोळी द्वारपाळचे थर कापू लागले. आता काही खरं नाही, अंगातून घाम सुटला. आता आमचं काही खरं नाही, आम्हाला आता निशाचे व्हावं लागते, आम्हाला राक्षस होऊन राहावं लागते. घाबरले. देवाला कळवण्यामध्ये काय झाले ते देव लक्ष्मी सहित बाहेर धावत आले. सनक सनक कुमाराच्या पायावर मस्त ठेवलं देवानं. देवाला संत आवडते आहे. देव सगळा मोठेपणा विसरून संतांसाठी लहान होतात. म्हणून हिंडे मागे मागे गरटी धागे खाली तसे. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, देव असा आहे किती दुःख येऊ द्या, तशी माय आपल्या लेकराचं दुःख आपल्या पोटात ठेवत्या आणि तिला पुढे सुख दाखवू द्या. तशा प्रकारचा देव आहे. सुख ठेवी आपल्यासाठी, दुःख आपण घोटी. देव दुःख आपण आपल्या पोटात ठेवतो आणि आपल्या भक्ताला पाठीमागे ठेवतो. असा देव धावत आला. संत कुमाराच्या पायावर लोटांवर घातलं आणि म्हणतात, महाराज माफ करा, चुकले असते माझे द्वारपाळ, क्षमा करा. चूक झाली, चुकीला माफी असते. चूक झाली, माफ करा विनंती करू लागले. चुकायला नको होते. द्वारपाळी मला प्रोग्रामची चूक झाली, आम्हाला शाप मिळाला, तो आमच्या चुकीमुळे मिळाला. आम्ही तो शाप कुशाल आनंदाने भोगण्यासाठी तयार आहोत, पण आमच्या या शापातून आम्हाला मुक्तता करा देवा. महाराज आम्हाला शापातून मुक्तता करा. त्यावेळेस देवाने सांगितलं, तुमच्या शापाची मुक्तता करण्यासाठी मीच स्वतः तुमच्यासाठी पृथ्वीवर अवतार घेईन आणि तुमचा 3 जन्मामध्ये मी उद्धार करेन. पहिला जन्म हिरण्यकशिपू हिरण्याक्षाचा, दुसरा जन्म रावण कुंभकर्णाचा आणि तिसरा जन्म दंतपाल आणि वक्रवर्ण, शिशुपाल आणि वक्रवर्ण. नाही नाही बोला सगळ्याला बदलायचं का मला? त्याला पिऊ दे. असे 3 जन्म देवाला घ्यावा लागले. कशासाठी? भक्तासाठी. जय विजयाचा उद्धार असतो. तोच हिरण्याक्ष त्यानं पृथ्वी आपल्या काक्यात घेऊन कसा तळा जाऊन बसला होता. ते हिरण्याक्ष आणि हिरण्याक्ष कोणाच्या पोटी आले जन्माला? आपली सृष्टी कोण निर्माण केल्या? कश्यपानं. कश्यपाची पत्नी आवडते दिती म्हणायची. त्या दितीच्या उदराला हे हिरण्याक्ष आणि हिरण्याक्ष जन्माला आले. ती जन्माला येण्यासाठी त्याच्यात एक कथा आहे. एकदा काय झालं, संध्याकाळची वेळ, सही सांगण्याची वेळ होती.